महत्व हरवी पिसेपण मिरवी जगा माझी. एखाद्या माणसाला तुम्ही म्हणा तुम्हाला अमुक येतं का हो, तो म्हणतो मग मला सगळं येतं. ईद अज्ञान कबूल करायला कोणी तयार नाही. जो माणूस अज्ञान कबूल करतो तो एक दिवस विद्वान होतो. पण अज्ञान कबूल करण्याची वृत्ती माणसात असली पाहिजे. मी एका माणसाला म्हटलं तुमचं इंग्रजी कसं काय, तो म्हणे आपलं इंग्रजी खूप तयार आहे महाराज. म्हटलं ते रमेश भाऊ उभे समोर, त्यांना बोलवा. त्याने आवाज दिला, रमेश कम हिअर. लगेच रमेश जवळ आला. अरे म्हटलं तुमचं इंग्रजी तयार आहे राव. आता बोलावलेल्या रमेशला इकडून तिकडे पाठवा. त्याला बोलवायचं माहिती होतं, पाठवायचं नाही. पण डोकेबाज होता. बहुतेक तुमच्या जिल्ह्यातला असावा. जिथं रमेश उभा होता तिथं तो बहादर गेला. आणि तिथून रमेशला म्हणतो, रमेश कमी आहे. आता हे ज्ञान कधी उद्धार करायचा आपला? आपलं ज्ञान म्हणजे जगाला फसवणार. ते काय उद्धाराचं ज्ञान आहे हो आपलं? आपलं ज्ञान जगताचं भलं करू शकत नाही. आपलं ज्ञान जगाला फसवू शकतं. फसवण्याकरताच ज्ञान आहे आपलं. अहो तुम्ही जा एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये, काय कळतं आपल्याला? जगामध्ये दोन प्रकारची माणसं आहे. एक रत्न पारखी आणि दुसरे गाजर पारखी. त्या गाजर पारख्यात तुम्ही मी. अहो कपडा घ्यायला गेले, बस्ता फाळायला 50-60 जण दुकानात घुसले. हा नाही तो दाखव, तो नाही हा दाखव, तो नाही हा दाखव, हा नाही तो दाखव, कॉटन दाखव, लिलन दाखव, अमुक दाखव, ढमुक दाखव. एक कपडा पसंत आला नाही, गज पडला कपड्यांचा. 50-100 माणसं म्हटले, अरे आमच्या लायकीचा काही कपडा आहे की नाही तुमच्या दुकानात? आमच्या अंगावर कोणता कपडा, तुम्ही काय दाखवताय? हे दुसऱ्या दुकानात बघतो आम्ही. 100 माणसं दुकानातून उठल्यावर त्या दुकानदाराच्या इज्जतीचं दिवाळ आहे ना ते मार्केटमध्ये. हे 100 माणसं घेऊन जाणं म्हणजे परिसरात त्या दुकानाची बदनामी की या दुकानात माल चांगला नाही. नेमके 100 जण बाहेर निघायला लागले आणि तेवढ्या दुकानाचा मालक मोटरसायकल लावत होता. राम राम. का हो पाटील? अरे म्हणे काय कपडा आहे तुमच्या दुकानात? या पोरांनी 1 तास घेतला आमचा, पण एक आमच्या लायकीचा कपडा दाखवला नाही. दुकानदार म्हटले, माफ करा, तुम्ही दुकानात आले हे मला घरीच माहिती पडलं, पण मला थोडासा यायला उशीर झाला. मला उशीर झाल्यामुळे या पोरांकडून तुम्हाला त्रास झाला. काळजी करू नका. बोलावलं दोघा तिघांना. मूर्ख हो, अरे कळतं का तुम्हाला कोण आहे? अरे अख्खा तालुका आपल्या दुकानात आलाच. 3 पिढ्याचे संबंध यांचे ना आपले. त्यालाही कळत नाही याच्यासोबत आपल्या 3 पिढ्या कधी गेल्या. 3 पिढ्यांचे संबंध. अरे यांच्या लग्नाची चर्चा अख्ख्या तालुक्यात आहे. पाटील काय सोयरीक झाली राव, काय सुंदर मुलगा मिळाला. मग आपली मुलगी काय कमी आहे का? हरकत नाही, तुम्ही आता उठले दुकानातून, तुम्ही कपडा कुठेही घ्या, बस्ता कुठेही घ्या, हरकत नाही. पण मी तुमच्याकरता जरा लस्सी सांगितली. उन्हाळ्याचं जरा जास्त तापमान ऊन वाढलंय, तुम्ही तेवढी लस्सी घेऊन जा. बसा. 100 माणसं उठलेले बसले दुकानात. लस्सी. तुम्ही कपडा कुठेही घ्या. फक्त मी आता माझ्या पुतण्याच्या लग्नाला सुरतून 2 तागे बोलावले, तुम्ही एकदा नजर घाला फक्त. अरे तो सुरतचा तागा. दुकानदाराला कळत नाही त्या नोकराला सुरतचा तागा आपल्या दुकानातला कुठे ठेवलाय भयाने. आता स्वतः मालक गेला, तागा आणला आणि फेकला. प्युअर कोसला. आत लावा. रुबीच्या मिलचं कापड आहे. कोण पाहायला, कोणाच्या अंगावर तुम्ही पाहिला नसेल. धुवायला एकदम छान. हिवाळ्यात घाला, उन्हाळ्यात घाला, पावसाळ्यात घाला. 100 लोक विचारतील, हा कपडा अगोदर कोणी घातला नाही, पुढं कोणी घालणार नाही, हा मी स्पेशल माझ्या पुतण्याकरता बनवून घेतलाय, वजनाला हलका, अहो कोणत्याही ऋतूत घाला. 100 माणसं विचारतील कुठून आणला, कुठून आणला. तुम्ही हात लावा फक्त. तुम्हाला जरा कपड्यातलं कळतं, लावा हात. 100 लोकांमधल्या काही वासरातल्या लंगड्या गाई होत्या तिथे शहाण्या, त्यांनी हात लावला. हात लावला बरोबर ते म्हटले, शेठ याला म्हणता कपडा, याचा भाव? ते म्हटले, हा घेऊ नका तुम्ही, हा जरा महाग आहे, हा 8,000 रुपये मीटरचा कपडा आहे, आणि हा मी विकायला नाही हो, माझ्या पुतण्याला आणलाय. ते म्हटले, शेठ तुमच्या पुतण्याला दुसरा आणा तुम्ही, हा फाडा आम्हाला. फाडला ना कपडा. नोकर म्हणे, मालक यातला दुसरा तागा दाखवला होता मी त्यांना. भाव काय सांगितला होता रे? 500 रुपये मीटर. म्हणे येड्या, ते गाजर पार्क हे त्यांना 500 रुपयाचं 8,000 रुपये मीटरनं विकल्याशिवाय त्यांची पूर्ण थंडी होत नाही. आता ती पूर्ण जिरलेले.
आता ताण घेऊ नको तू. शांत झाले ते आता. हे ज्ञानच आहे. अहो एका लस्सीत माणूस 8,000 रुपये मिरचीचा कपडा घेतो राजे हो. आपल्या तालुक्यात लग्नाची चर्चा असं माहिती पडलं की उठलेला माणूस मांडी घालतो. ही व्यवहाराची रीत आहे. याचा अर्थ आपण बिअक्कल माणसं आहे. या जगामध्ये हुशारीनं जीवन जगणारा थोडा समाज आहे जो त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करतो, जगाला फसवतोय. पण त्यांचं ज्ञान तुम्हाला मला फसवू शकतं, पण उद्धाराला कामाला येऊ शकतं का हो? ना त्यांच्या ना तुमच्या माझ्या. अहो आपण म्हणतो एखादा माणूस लगेच रागात बोलला ना, आपण म्हणतो लेक त्याचा स्वभावच नाही चांगला. उलट माझं वैयक्तिक मत आहे, जर तोंडावर एखादा माणूस तुम्हाला रागवत असेल तर त्याचा थोडा बारकाईनं अभ्यास करा. तो स्वच्छच मनाचा माणूस असतो. जो माणूस रागवत नाही, काही बोलत नाही, प्रतिसाद देत नाही, समजावं त्याच्या हातभर लांब राहण्याची गरज आहे. ते कधी घातपात करेल काही सांगता येत नाही महाराज. एवढं कठीण आहे ते. आपण कोणासोबतही वाद घालतो, कोणासोबतही भांडतो. मोकळी माणसं आहे. आपल्याला ज्ञानच नाही. आपलं जे ज्ञान आहे ते व्यवहारदर्शी ज्ञान आहे. आणि व्यवहारदर्शी ज्ञान जगात उपयोगाला येत नाही. उद्धाराला पैसा मिळवतं ते. एका पुण्याच्या इंजिनियरने इंजिनियरची नोकरी सोडली आणि दवाखाना टाकला. बोर्ड असं लावलं, आमच्या दवाखान्यात कोणताही रोग बसून मिळेल फक्त 300 रुपयात. जर रोग बसला नाही 1,000 रुपये मिळतील. अरे बापरे. एक हिप्परगावचा माणूस म्हणेल एक आपल्याला कोणता आजार नाही पण बोर्ड चांगला आहे. तो गेला दुकानात. नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार, बसा. काय होतं तुम्हाला? अहो म्हणे माझी जिभेची चव गेली हो. काही खावं तरी कळत नाही काय खातोय. चवच राहिली नाही हो जिभेला. काही चव राहिली? अहो म्हणे चवच नाही. बरं 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 बरं. ते म्हटले श्यामा ते 4 नंबरचं ड्रॉवर उघड आणि त्यातले 4 थेंबांच्या जिभेवर घाल. त्यानं 4 नंबरचं ड्रॉवर उघडलं आणि याच्या जिभेवर 4 थेंब घातले. ते होतं पेट्रोल. तो म्हणे का हो हे तर पेट्रोल आहे. आणा 300. चव आली तुमच्या जिभेला. 1,000 रुपये मिळवण्याच्या नादात 300 गेले. आता अक्कल खात्यात गेलेले पैसे माणसाला झोप लागू देत नाही. हिंदुस्थानात असं गाव नाही ज्या गावात रतन खत्रीचं नाव नाही. त्यांना विचारा तुम्ही अक्कल खात्यात गेलेले पैसे झोपू देता का? IPLचा सट्टा लावणाऱ्या बहादरांना विचारा. चेंडू परत टीम 11 टीम ती तयार करायची ड्रीम 11. एकदा आज घातली की त्याला उद्या दिवशी पैसे लावावेच लागता महाराज. सुटका नाही होत त्याची. 300 गेली 300 गेली. मनच लागेल ना त्याचं. तो आज 7-8 दिवसानं पुन्हा गेला. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार नमस्कार, बसा. अहो माझी स्मृती गेली हो. मागचं काही आठवत नाही मला. बरं 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 बसा. काही डॉक्टरांचं वागणं एकदम स्ट्रिक्ट असतं. त्यांचं बोलणं. आमच्या पिंपळगाव काळेला एक डॉक्टर आहे बुलढाणा जिल्ह्यात. अहो कोणी पेशंट आला की त्याला म्हणतो शर्ट काढा पडा. शर्ट काढल्याशिवाय जेंट स्पेशलिस्ट आहे. शर्ट काढल्याशिवाय तपासतच नाही. एक दुपारच्या वेळेला ग्रस्त गेला. नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार. शर्ट काढा पडा. मला तुमच्याशी 2 मिनटं बोलायचं आहे. नंतर बोला. शर्ट काढा पडा. अहो मला महत्त्वाचं बोलायचं आहे. मराठी कळतं ना? नंतर बोला. शर्ट काढा पडा. बाहेर रांग लागली पेशंटची, मला वेळ नाही आहे. पडा. शर्ट काढलं आणि तो पडला. काय होतं तुम्हाला? तो म्हणे मी पत्रिका घेऊन आलो मा पोरीच्या लग्नाची. अरे मग आधी सांगायचं ना. कधी सांगू? तू सांगू तर ते मला. ठीक ठीक. आठवड्यानं गेलेला ना म्हणतो माझी स्मृती गेली. स्मृती गेली. बस. श्यामा तो कोण होता माहिती आहे तुम्हाला? अरे ते 4 नंबरचं ड्रॉवर उघडगड्या. त्यांना मागचं काही आठवत नाही. यांच्या जिभेवर 4 थेंब घाल. आता त्या बाटलीत काय होतं माहिती आहे तुम्हाला? त्याला वाटलं यानं मागेच तर पेट्रोल घातलं आणि पुन्हा आजही ती बाटली काढली. तर म्हटलं डॉक्टर ते तर पेट्रोल आहे. थोबाड फोडीन तुझा. 300 आठवतंय तुला त्यात पेट्रोल आहे. 1000च्या नादात 600 गेली. मी हे रात्रभर सांगू शकतो बरं का तुम्हाला. आणि तुम्ही सुद्धा रात्रभर ऐकू शकता. ते मला जाणीव आहे त्याची. पण आता एकदाच पाठवू त्याला दवाखान्यात. तो म्हणे एकदा एक प्रयत्न करूनच पाहू.
तो पुन्हा आठवड्यानं हॉस्पिटलमध्ये गेला. नमस्कार डॉक्टर साहेब, नमस्कार नमस्कार, या बसा. काय होतं तुम्हाला? अहो म्हणे दृष्टी गेली हो माझी. अरे बापरे, डोळे? अहो काय दिसत नाही. अहो मग तुम्ही चुकीच्या दवाखान्यात आले. बर बर बर, मग तुम्ही तो बोर्ड लावलाय बाहेर, कोणताही रोग बसून मिळेल, नाही बसला तर 300च्या ऐवजी 1000 रुपये मिळतील, मग द्या 1000 रुपये. डॉक्टर म्हटले हरकत नाही. श्यामा, अरे माझं पॉकेट घे गड्या इकडे. 500-500च्या 2 नोटा म्हणून 100-100च्या 2 नोटा हातात दिल्या आणि सांगितलं हे घ्या 1000 रुपये, झालं तुमचं काम, जा तुम्ही डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये जा. तो म्हणे काय राजा माणूस आहे, अरे 200 रुपये हातात देता 1000 रुपये दिले सांगता. तो म्हणे शहाणपणा करू नको, 300 आण, दिसतंय तुला मूर्खा. एक तर तुमची माझी फसवणूक व्हावी, तुमचा माझ्याकडून काही फायदा व्हावा, याकरता तरी समाजाचं ज्ञान उपयोगाला येतं. लोक आपल्या बुद्धीचा वापर करतात, पण जगामध्ये एक ज्ञान असं लोपलेलं आहे की जे ज्ञान जगाला फसवूच शकत नाही. ते ज्ञान फक्त जगताच्या उद्धाराकरताच उपयोगाला येतं. असं कोणाचं ज्ञान? संतांचं. काय करतं ते ज्ञान? हितावरी यावे, आहा हितावरी यावे, आईच्या बोली